Okay. Objective of medical termination of pregnancy act. कुठलं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? The main objective of this act काय? Aim to improve the maternal health scenario by preventing large number of unsafe abortion and consequent high incidence of a maternal mortality and morbidity. म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर जे लार्ज नंबर ऑफ अबॉर्शन्स किंवा अनसेफ अबॉर्शन्स होतात त्याचं काय करणं, त्याला इम्प्रूव्ह करणं किंवा त्याला प्रिव्हेंट करणं, हे काय आहे तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्टचं काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर legalizes abortion service. Then third objective काय आहे तर promotes access to safe abortion service to women. And then fourth number objective आहे offers protection to medical practitioner who otherwise would be penalized under the Indian Penal Code. Section कुठल्या सेक्शन अंडर तर 315 to 316. म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी या ऍक्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर अनसेफ अबॉर्शन प्रिव्हेंट करणं, हे काय फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर लिगलाइज अबॉर्शन सर्व्हिस, म्हणजे लीगल अबॉर्शन सर्व्हिस काय करणं, प्रोव्हाइड करणं, हे काय सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे मेडिकल अँड टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्टचं. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर टू प्रमोट द असेस टू सेफ अबॉर्शन सर्व्हिस टू वुमेन्स, म्हणजे जे लीगल अबॉर्शन सर्व्हिस आहे त्याला काय सेफ अबॉर्शन सर्व्हिस प्रोव्हाइड करणं थ्रू कुणा थ्रू तर जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्या मेडिकल प्रॅक्टिशनर थ्रू सेफ अबॉर्शन सर्व्हिस प्रोव्हाइड करणं वुमेन्सला, हे काय तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ऍक्टचं थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट आहे ऑफर्स प्रोटेक्शन टू मेडिकल प्रॅक्टिशनर हू अदरवाइज वुड बी पेनलायझेबल अंडर दी इंडियन पेनल कोड. आणि जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत जे अबॉर्शन करतात किंवा त्यांनी कुठल्या कोड अंडर किंवा कुठल्या सेक्शन अंडर ते अबॉर्शनचे त्यांना हे केले जातात तर लीगल परमिशन दिली जाते तर अंडर दी इंडियन पेनल कोड अंडर कुठल्या सेक्शन अंडर तर अंडर दी सेक्शन 315 to 316 ह्या सेक्शन अंडर काय केले जातात तर ते अबॉर्शनचं लीगल काय केलं जातं त्यांना परमिशन दिली जाते. कुणाला जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांना. समजले का ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. काय ऑब्जेक्टिव्ह? Aims to improve the maternal Maternal health scenario by preventing large number of unsafe abortion and consequent high incidence of maternal morbidity. तुम्हाला जेवढी समजली आहे तेवढी डेफिनेशन. नेक्स्ट आहे डेफिनेशन्स. डेफिनेशन मध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे गार्डियन मीन्स काय, अ पर्सन हॅव्हिंग द केअर ऑफ अ मायनर ऑर ल्युनॅटिक. म्हणजे गार्डियन मीन्स काय तर अ पर्सन हॅव्हिंग केअर ऑफ अ मायनर अँड Screen बंद झाली ma'am. वेट. गार्डियनची डेफिनेशन काय तर अ पर्सन हॅव्हिंग द केअर ऑफ अ मायनर ऑर ल्युनॅटिक्स, म्हणजे असे पर्सन जे एखादं पेशंट असेल किंवा जे मेडिकल टर्मिनेशन साठी जी वुमेन आहे त्या वुमेनचं केअरिंग जे पर्सन घ्यायचं त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर गार्डियन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे
minor. What is mean by minor? A person who under the provision of Indian Majority Act 1875 is to be deemed not to be to have attained his majority. म्हणजे जे इंडियन मेजॉरिटी ऍक्ट आहे 9 यस यस एनीवन हॅव प्रॉब्लेम? मायनॉरची डेफिनेशन काय आहे तर अ पर्सन who under the provision of Indian Majority Act 1875 is to be deemed not to have attained his majority. म्हणजे काय तर असा पर्सन जो पर्सन कुठल्या इंडियन मेजॉरिटी ऍक्ट 1875 अंडर काय करतोय वर्कआउट करतोय त्या पर्सनला काय म्हटलं जातं तर मायनॉर असं म्हटलं जातं. Then what is mean by registered medical practitioner? आपण प्रिव्हियस जे चॅप्टर बघितलेले आहेत त्या चॅप्टर मध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आहे त्याच्या थ्रू रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन काय आहे तर मेडिकल प्रॅक्टिशनर हू पॉजेस एनी recognized medical qualification as defined in a clause H of section 2 of Indian Medical Council Act 1956 whose name has been entered in a state medical register and who has such experience or training in a gynecology and obstetric as may be prescribed by the rule made under this act according to medical termination of pregnancy. Registered medical practitioner means काय असा पर्सन ज्या पर्सनचं काय जे स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे मीन्स MBBS असेल किंवा अदर जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन त्याच्याकडे असलं पाहिजे आणि त्याचं जे नेम आहे जे त्याचं नेम जे आहे ते कुठल्या जे स्टेटचं रजिस्टर्ड आहे मेडिकल प्रॅक्टिशनरचं त्या रजिस्टर्ड मध्ये त्याचं एंट्री केलेली असली पाहिजे आणि त्याच्याकडे गायनोकॉलॉजिस्टचं काय असलं पाहिजे गायनोकॉलॉजिस्ट मध्ये त्यानं काय केलं पाहिजे ट्रेनिंग केलं पाहिजे किंवा एक्सपिरियन्स असला पाहिजे. अशा पर्सनला काय म्हटलं जातं रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अकॉर्डिंग टू मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सेम डेफिनेशन आहे जे आपण ह्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेली होती. Then place required for termination of pregnancy म्हणजे एखादी जर प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची असेल तर त्या प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी प्लेस कसा रिक्वायर्ड पाहिजे तर इट इज अ बिल्डिंग टेंट vehicle or vessel or part thereof used for the establishment of or maintenance therein of hospital or clinic which is used or intended to be used for the termination of pregnancy. म्हणजे ज्या एरियामध्ये त्या एरियामध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाते किंवा अबॉर्ट केलं जातं तर तो स्पेस कसा असला पाहिजे एकतर तो बिल्डिंग मध्ये असला पाहिजे किंवा जे हॉस्पिटल और क्लिनिक आहे ते कसं असलं पाहिजे वेल मेंटेन असलं पाहिजे तिथं स्पेसिफिक म्हणजे जे रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट आहे. यस मॅम वैष्णवी सुरू ट्राय करते जॉईन होण्यासाठी तिने मेसेज पण केला तुम्ही रिप्लाय दिला. प्लेस कशी रिक्वायर्ड आहे फॉर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी जे प्रेग्नन्सी टर्मिनेशन साठी जी प्लेस रिक्वायर्ड आहे ती कशी असली पाहिजे तर
ती बिल्डिंग टेंट मध्ये असली पाहिजे किंवा जे हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक आहेत त्या क्लिनिक मध्ये जर समजा ते मेडिकल टर्मिनेशनचा जर प्लेस असेल तर तो कसा वेल एस्टॅब्लिश असला पाहिजे. तिथे जे इन्स्ट्रुमेंट आहेत जे प्रेग्नन्सी टर्मिनेशन साठी जे इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड आहेत किंवा जे apparatus रिक्वायर्ड आहेत ते ऑल रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट तिथं असले पाहिजेत विथ प्रॉपर क्लिनिंग. प्रॉपर क्लिनिंग नुसार तिथं काय असलं पाहिजे त्या प्लेस मध्ये तो प्लेस कसा प्रॉपर क्लीन असला पाहिजे, वेल मेंटेन्ड असला पाहिजे आणि तिथं जे रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट आहेत ते रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट पण तिथं काय असले पाहिजे, प्रेझेंट असले पाहिजे. समजले का? येस मॅम. Yes, ma'am. आपण Yes, ma'am. MTP ऍक्ट मध्ये कुठले कुठले पॉइंट बघितले आतापर्यंत? ऑब्जेक्टिव्ह स्टडी केलेला आहे, देन डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत, देन प्लेस रिक्वायर्ड फॉर मेडिकल टर्मिनेशन. प्रेग्नेन्सी टर्मिनेशन साठी कसा प्लेस रिक्वायर्ड आहे तो ते पण आपण स्टडी केलेलं आहे. इथपर्यंत समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next आहे owner. In a relation to place means any person who is administrative head or otherwise responsible for the working or maintenance of a such a hospital or clinic. म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्लेस मध्ये मेडिकल टर्मिनेशन केलं जातं त्या प्लेसचा ओनर जो आहे तो ओनर कसा असला पाहिजे किंवा इन रिलेशन टू प्लेस मीन्स एनी पर्सन हु इज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. म्हणजे त्या प्लेसचा तो काय असला पाहिजे, हेड असला पाहिजे आणि तो जो प्लेस आहे तो त्याचा स्वतःचा असला पाहिजे किंवा त्या प्लेसचा तो हेड असला पाहिजे और अदरवाइज रिस्पॉन्सिबल फॉर द वर्किंग और मेंटेनन्स ऑफ ए सच हॉस्पिटल और क्लिनिक. किंवा तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये रोल नंबर 58 म्यूट युअर सेल्फ. मम्मी ओरडायला लागले तुम्हाला सांगितलं. आदित्य कन्हेरे. जे ओनर आहे त्या ओनरचं काय त्या प्लेसची इन अ रिलेशन टू प्लेस मीन्स एनी पर्सन हु इज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. म्हणजे तो जो प्लेस आहे मेडिकल टर्मिनेशन साठी रिक्वायर्ड असलेला किंवा ज्या प्लेस मध्ये आपण ते मेडिकल टर्मिनेशन जो प्लेस आपण मेडिकल टर्मिनेशन साठी यूज करतोय तो प्लेस कसा असला पाहिजे तर त्या पर्सनचा किंवा जो ओनर आहे तो ओनर त्या प्लेसचा हेड असला पाहिजे और अदरवाइज रिस्पॉन्सिबल फॉर द वर्किंग और मेंटेनन्स ऑफ ए सच हॉस्पिटल और क्लिनिक. आणि तो पर्सन त्या प्लेसचं मेंटेनन्स करण्यासाठी किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये मेडिकल टर्मिनेशन किंवा प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते त्या प्लेसचं किंवा त्या हॉस्पिटलचं मेंटेनन्स करण्यासाठी तो पर्सन किंवा तो जो ओनर आहे तो काय रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. त्यानं स्वतः त्या प्लेसचं किंवा त्या हॉस्पिटल और क्लिनिकचं वर्किंग किंवा त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे. समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. फर्स्ट पॉइंट रिपीट करा. कुठला पॉइंट? फर्स्ट इन रिलेशन टू प्लेस. In a relation to place means any person who is an administrative head or a otherwise responsible for the working or maintenance of such a hospital or clinic. म्हणजे जो ओनर आहे म्हणजे ज्या पर्सनचं ते क्लिनिक आहे किंवा हॉस्पिटल आहे किंवा ज्या एरियामध्ये प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते त्या प्लेसची जो ओनर आहे त्याचं रिलेशन कसं असलं पाहिजे किंवा त्या प्लेसचा तो हेड असला पाहिजे. जो पर्सन प्रेग्नेन्सी टर्मिनेट करत आहे किंवा जो मेडिकल प्रॅक्टिशनर आहे तो काय असला पाहिजे त्या प्लेसचा हेड असला पाहिजे और अदरवाइज रिस्पॉन्सिबल फॉर वर्किंग और मेंटेनन्स ऑफ ए सच हॉस्पिटल और क्लिनिक. किंवा तो पर्सन ते जे हॉस्पिटल आहे किंवा क्लिनिक आहे त्या क्लिनिकचं त्यानं काय केलं पाहिजे, मेंटेनन्स केला पाहिजे, प्रॉपर त्यानं काय केलं पाहिजे, क्लिनिंग केलं पाहिजे
किंवा क्लिनिंग करून घेतलं पाहिजे आणि तो एरिया आहे तो एरिया क्लीनअप करण्यामध्ये त्यानं काय केलं पाहिजे, स्वतः रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. त्यानं स्वतः लक्ष घालून काय केलं पाहिजे, तो एरिया क्लीन करून घेतला पाहिजे किंवा तो त्या एरियाचा हेड असला पाहिजे. समजलंय का? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. तर नेक्स्ट पॉइंट आहे सर्कमस्टन्सेस फॉर टर्मिनेशन ऑफ ए प्रेग्नेन्सी बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. म्हणजे जे प्रेग्नेन्सी आपण प्रेग्नेन्सी जी टर्मिनेट केली जाते त्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत, जी प्रेग्नेन्सी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर थ्रू टर्मिनेट केली जाते त्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत. इन दॅट फर्स्ट, प्रेग्नेन्सी इज नॉट मोर दॅन 12 वीक ओल्ड. म्हणजे जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर थ्रू ती प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते त्यासाठी फर्स्ट कंडिशन कुठली आहे, तर प्रेग्नेन्सी इज नॉट मोर दॅन 12 वीक ओल्ड. म्हणजे जी प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाणार आहे ते ती प्रेग्नेन्सी किती 12 वीक पेक्षा जास्त असली नाही पाहिजे, 12 वीक्स किंवा त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे. मग त्यासाठी काय कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत. इन दॅट फर्स्ट, सिरियस इंजुरी टू फिजिकल और मेंटल हेल्थ ऑफ दी वुमेन. जर समजा ज्या वुमेनची ती मेडिकल किंवा ती प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायची आहे त्या वुमेनला फिजिकल हेल्थला इंजुरी असेल किंवा मेंटली ती वुमेन इंजुअर्ड असेल तरच ती प्रेग्नेन्सी काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. देन सेकंड काय आहे तर चाइल्ड टू बी बॉर्न वुड बी सिरियसली हँडिकॅप. म्हणजे जे चाइल्ड आहे ते जे चाइल्ड आहे ते चाइल्डला जर कुठली सिरियस इंजुरी असेल किंवा जे चाइल्ड आहे न्यूबॉर्न चाइल्ड जे आहे ते त्या चाइल्डला कुठली इंजुरी असेल किंवा ते जर हँडिकॅप असेल तरच ती प्रेग्नेन्सी काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. समजले का फर्स्ट कंडिशन? Yes, Yes, ma'am. ma'am. येस मॅम. Then second condition आहे more than 12 weeks but not less than 20 weeks. जर एखाद्या वुमेनची प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायची असेल तर जर समजा ती प्रेग्नेन्सी 12 वीक्स पेक्षा जास्त असेल आणि 20 वीक्स पेक्षा कमी असेल तर त्यासाठी कुठल्या कंडिशन्स आहेत. इफ प्रेग्नेन्सी कॉज बिकॉज ऑफ ए rape or as a result of a failure of any contraceptive device used by any married woman or her husband for the purpose of a family planning, if may presumed to constitute a grave injury to the mental health or of pregnant woman. जर समजा त्या वुमेनच्या मेंटल हेल्थला इंजुर्ड झालेली असेल तरच फक्त जर समजा 12 वीक्स पेक्षा ती प्रेग्नेन्सी जास्त असेल आणि 20 वीक्स पेक्षा कमी असेल आणि तरच ती प्रेग्नेन्सी काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. जर समजा त्या वुमेनच्या जी प्रेग्नेंट वुमेन आहे त्या वुमेनच्या मेंटल हेल्थला इंजुअर्ड झालेली असेल किंवा जी मेंटल हेल्थ आहे ती इंजुअर्ड असेल तरच समजा ती प्रेग्नेन्सी काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. समजलंय का? Yes, ma'am. येस मॅम. देन नेक्स्ट कंडिशन आहे वुमन विथ 18 years or more with her written consent. जर समजा त्या वुमेनचं एज 18 इयर्स पेक्षा जास्त असेल, 18 इयर्स किंवा 18 इयर्स पेक्षा जास्त जर असेल आणि त्या वुमेनची प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायची असेल तर काय केलं जातं, त्या वुमेन्स कडून रिटर्न काय केलं जातं, कन्सर्न घेतलं जातं तरच ती प्रेग्नेन्सी काय केली जाते, टर्मिनेट केली जाते. पण कधी टर्मिनेट केली जाते, जर समजा त्या ती जी वुमेन आहे त्या वुमेन्सला फिजिकल किंवा मेंटल इंजुअर्ड असेल किंवा तिचं जे बेबी आहे त्या
ते बेबी जे आहे ते हँडिकॅप जर असेल तरच ते प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते. देन नेक्स्ट आहे वुमेन विथ लेस दॅन 18 इयर्स. म्हणजे जर समजा ती वुमेन जी आहे ती वुमेन जी आहे ती 18 इयर्स पेक्षा तिचं एज कमी असेल आणि त्या वुमेनचे जर प्रेग्नेन्सी टर्मिनेट करायची असेल तर त्यावेळी कुणाचं रिटर्न कन्सल्ट घेतलं जातं तर लॉनेटिक्स विथ रिटर्न कन्सेंट ऑफ हर गार्डियन. म्हणजे तिचे जे पॅरेंट्स आहेत किंवा तिचे जे गार्डियन आहेत त्या गार्डियन कडून काय केलं जातं तिचं ते रिटर्न घेतलं जातं, रिटर्न कन्सल्ट घेतलं जातं. समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Then next आहे एक्सपिरियन्स और ट्रेनिंग. काय मेडिकल प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्यासाठी काय किती एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा ट्रेनिंग कुठे घेतलं पाहिजे तर दिस ऍक्ट प्रिस्क्राइब द एक्सपिरियन्स अँड ट्रेनिंग इन अ गायनोकॉलॉजी अँड ऑब्स्ट्रिक्स फॉर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हू शुड हॅव टू टर्मिनेट द प्रेग्नेन्सी. म्हणजे जो पर्सन आहे न्यूली रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असेल तर त्या पर्सनला काय केलं पाहिजे गायनॅकोलॉजी मध्ये एक्सपिरियन्स घेतला पाहिजे किंवा तिथं गायनॅकोलॉजिस्ट मध्ये त्यानं ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे जे प्रेग्नेन्सी टर्मिनेट करतायत त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या अंडर त्यानं काय केलं पाहिजे एक्सपिरियन्स घेतला पाहिजे किंवा ट्रेनिंग घेतलं पाहिजे. इन दॅट फर्स्ट बिफोर commencement of this act should have a registration in a state medical registered and have more than 3 years experience and practice in a mentioned field. म्हणजे जे मेडिकल टर्मिनेशनचं जे फील्ड आहे किंवा जे गायनोकॉलॉजीचं फील्ड आहे त्या फील्डमध्ये त्यानं काय केलं पाहिजे 3 इयर्सचा ऍटलिस्ट 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा त्याची जी एंट्री आहे नेमची जी एंट्री आहे त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची ती कुठं केलेली असली पाहिजे रजिस्टर्ड इन अ स्टेट मेडिकल रजिस्टर. म्हणजे जे स्टेटचं मेडिकल रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर मध्ये त्या पर्सनच्या नेमची एंट्री केलेली असली पाहिजे ऍज अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून आणि त्याला 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे गायनोकॉलॉजी मध्ये किंवा जे मेडिकल टर्मिनेशन आहे प्रेग्नेन्सी ऑफ टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी त्या फील्ड मध्ये काय असला पाहिजे त्याला ऍटलिस्ट 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. देन नेक्स्ट आहे आफ्टर कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. नेक्स्ट काय आहे कुठला एक्सपिरियन्स असला पाहिजे तर शुड हॅव ए कम्प्लीट 6 months ऑफ ए हाऊस सर्जन्सी इन अ गायनेकोलॉजी अँड ऑब्स्ट्रिक्स. म्हणजे जो पर्सन आहे किंवा जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्या पर्सनला किती 6 monthsचा एक्सपिरियन्स असला पाहिजे हाऊस सर्जन्सी इन अ गायनेकोलॉजिस्ट. म्हणजे जे गायनेकोलॉजी आहे त्या गायनेकोलॉजी हाऊस सर्जन्सी मध्ये काय असला पाहिजे 6 monthsचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. देन सेकंड काय मोर दॅन 1 year एक्सपिरियन्स इन अ प्रॅक्टिस ऑफ ए गायनेकोलॉजी अँड ऑब्स्ट्रिक्स ऍट एनी हॉस्पिटल. आणि अनदर कुठला मोर दॅन 1 year एक्सपिरियन्स असला पाहिजे त्या पर्सनला जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्या पर्सनला गायनोकॉलॉजी मध्ये किती 1 yearचा एक्सपिरियन्स असला पाहिजे प्रॅक्टिसिंगचा कुठल्या पण एखाद्या हॉस्पिटलमध्ये. देन नेक्स्ट आहे assisted registered medical practitioner in the performance of a 25 cases of a medical termination of a pregnancy in a hospital established or maintained by the government for this purpose. आणि जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्या जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरनं ऍटलिस्ट 25 केसेस काय केल्या पाहिजेत हँडल केलेल्या असल्या पाहिजेत मेडिकल प्रेग्नेन्सी टर्मिनेशन रिलेटेड. देन नेक्स्ट आहे
registered medical practitioner who hold postgraduate degree or diploma in a gynecologist and obstetric. म्हणजे जो registered medical practitioner आहे, जो मेडिकल प्रेग्नन्सी टर्मिनेट करत आहे, त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे किंवा त्यानं डिप्लोमा पास आउट असला पाहिजे कशात, गायनेकोलॉजी मध्ये, अँड द एक्सपिरियन्स और ट्रेनिंग गेन ड्युरिंग द कोर्स ऑफ सच अ डिग्री और डिप्लोमा. आणि त्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री किंवा डिप्लोमा असला पाहिजे गायनेकोलॉजिस्ट मध्ये, आणि त्याच्याकडे काय एक्सपिरियन्स असला पाहिजे त्या फील्ड मध्ये, किंवा जे गायनेकोलॉजिस्टचं जे फील्ड आहे त्या फील्ड मध्ये त्यानं ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे आफ्टर डिग्री और डिप्लोमा कम्प्लिशन मध्ये, किंवा जे डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स आहे ते झाल्याच्या नंतर त्यानं गायनेकोलॉजी मध्ये काय केलं पाहिजे किंवा एखाद्या हॉस्पिटल मध्ये ट्रेनिंग घेतलं पाहिजे. समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे प्लेस फॉर अ प्रेग्नन्सी टर्मिनेशन. म्हणजे प्लेस रिक्वायर्ड फॉर द प्रेग्नन्सी टर्मिनेशन म्हणजे एखादी प्रेग्नन्सी जर टर्मिनेट करायची असेल तर ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी जो प्लेस आहे किंवा जो एरिया आहे तो कसा रिक्वायर्ड पाहिजे, किंवा त्याच्यासाठी कुठल्या कंडिशन्स आहेत. इन दॅट फर्स्ट शुड हॅव अ अप्रुव्हल फ्रॉम गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्लेसमध्ये किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची आहे त्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरला प्रेग्नन्सी टर्मिनेशनचा एरिया करायचा असेल तर त्यासाठी कुणाचं परमिशन घेतलं पाहिजे किंवा कुणाकडून अप्रुव्हल घेतलं पाहिजे, तर गव्हर्नमेंट थ्रू त्या प्लेस साठी अप्रुव्हल घेतलेलं असलं पाहिजे. देन सेकंड कंडिशन आहे टर्मिनेशन ऑफ ए प्रेग्नन्सी मे बी डन अंडर दी सेफ अँड हायजेनिक कंडिशन. म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्लेसमध्ये ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाणार आहे तो एरिया कसा असला पाहिजे, सेफ आणि हायजेनिक कंडिशन तिथं असली पाहिजे. म्हणजे तिथं प्रॉपर क्लिनिंग असली पाहिजे त्या एरियामध्ये, ज्या एरियामध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाणार आहे त्या एरियामध्ये प्रॉपर हायजेनिक कंडिशन तिथं असली पाहिजे, तिथं प्रॉपर क्लिनिंग असली पाहिजे आणि तिथं सेफली ती प्रेग्नन्सी काय केली गेली पाहिजे, टर्मिनेट केली गेली पाहिजे. देन नेक्स्ट आहे फॅसिलिटीज रिक्वायर्ड. म्हणजे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज रिक्वायर्ड आहेत ड्युरिंग द प्रेग्नन्सी टर्मिनेशन. ऑपरेशन टेबल असला पाहिजे तिथं. देन इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे नेसेसरी इन्स्ट्रुमेंट आहेत ते इन्स्ट्रुमेंट तिथं रिक्वायर्ड असले पाहिजे. देन अॅनास्थेटिक इक्विपमेंट म्हणजे त्या पेशंटला अॅनास्थाईज करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट किंवा जे इक्विपमेंट रिक्वायर्ड आहेत ते ऑल इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट तिथं काय असले पाहिजेत, प्रेझेंट असले पाहिजेत. देन नेक्स्ट आहे resuscitation equipment, then sterilization equipment, drug and parenteral fluid for emergency use. म्हणजे तो जो एरिया आहे ज्या एरियामध्ये किंवा ज्या प्लेसमध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाणार आहे त्या एरियामध्ये फर्स्टली ऑपरेशन टेबल असला पाहिजे. देन जे नेसेसरी इन्स्ट्रुमेंट आहेत ते ऑल नेसेसरी इन्स्ट्रुमेंट तिथे प्रेझेंट असले पाहिजेत. देन जे अॅनास्थाईज इक्विपमेंट आहेत ज्या पेशंटला किंवा त्या वुमेनला अॅनास्थाईज केलं जातं ते अॅनास्थाईज इक्विपमेंट तिथं काय असले पाहिजेत, प्रेझेंट असले पाहिजेत. देन जे स्टरीलाइज आणि जे अॅनास्थाईज इक्विपमेंट असतील किंवा जे अदर ऑपरेशन इक्विपमेंट्स असतील ते जे इक्विपमेंट्स आहेत ते कसे असले पाहिजेत, तर स्टरीलाइज असले पाहिजेत. देन जे ड्रग रिक्वायर्ड आहेत ड्युरिंग द ऑपरेशन ते ऑल ड्रग तिथं प्रेझेंट असले पाहिजेत विथ पॅरेंटरल फ्लुइड फॉर एमर्जन्सी यूज. जर समजा त्या पेशंटला जर एमर्जन्सी असेल तर तिथे एमर्जन्सी कंडिशन साठी जे पॅरेंटरल यूज आहेत ते पॅरेंटरल फ्लुइड पण तिथे काय असले पाहिजेत, प्रेझेंट असले पाहिजेत. समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
Registration येस and equipment. म्हणजे ऑपरेशन करताना जे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. देन नेक्स्ट आहे मेंटेनन्स ऑफ ए ऍडमिशन रजिस्टर. म्हणजे मेंटेनन्स ऑफ ऍडमिशन रजिस्टर मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर हेड ऑफ द हॉस्पिटल और ओनर ऑफ द अप्रूव्ड प्लेस शुड मेंटेन रजिस्टर इन अ प्रिस्क्राइब्ड फॉर्म ऑफ द ऍडमिशन ऑफ वुमेन फॉर द टर्मिनेशन ऑफ देअर प्रेग्नन्सी. म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या वुमेनचं प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात आहे, त्या हॉस्पिटलचा जो हेड आहे त्या हेडनं काय केलं पाहिजे तर जे रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर मध्ये किंवा ज्या वुमेनची प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जाणार आहे त्या वुमेनची डिटेल इन्फॉर्मेशन किंवा त्या वुमेनचं ऍडमिशन तिथं काय केलेलं असलं पाहिजे, रजिस्टर्ड केलेलं असलं पाहिजे. देन सिरियल नंबर शुड बी गिवन टू इच एंट्री इन द रजिस्टर. आणि सिरियल नंबर पण दिलेला असला पाहिजे. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या रिझन मुळे त्या वुमेनची प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात आहे, त्या वुमेनचं नेम असेल, त्याच्यानंतर सिरियल नंबर असेल, त्याचं रिझन असेल, कुठल्या रिझन मुळे ती प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात आहे ते पण तिथं काय केलं पाहिजे, नोट डाऊन केलेलं असलं पाहिजे. देन फ्रेश सिरियल नंबर नीड टू बी गिवन इन each calendar year. आणि कॅलेंडर इयर वाईज तिथं काय फ्रेश सिरियल नंबर पण तिथं दिलेले असले पाहिजेत. म्हणजे 2020 ला 19 नंबर असेल आणि 19 नंबरचा सिरियल नंबर असेल, बट 2020 मध्ये फर्स्ट नंबरच त्या मेडिकल टर्मिनेशनचा जर असेल तर तिथं 2 सिरियल नंबर असले पाहिजेत. एक फ्रेश सिरियल नंबर असला पाहिजे आणि दुसरा जो आहे तो सिरियल नंबर असला पाहिजे. म्हणजे 2010 पासून किंवा ज्यावेळेस पासून ते हॉस्पिटल ओपन झालेलं आहे किंवा तिथं प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात आहे त्या तिथपासूनचे ते सिरियल नंबर तिथं काय केलेले असले पाहिजेत, नोट डाऊन केलेले असले पाहिजेत. आणि त्याच्या साईडलाच काय असलं पाहिजे, ते फ्रेश सिरियल नंबर लिहिलेला असला पाहिजे अकॉर्डिंग टू कॅलेंडर इयर. देन सिरियल नंबर ऑफ इच इयर शुड बी डिस्टिंग्विशेबल. म्हणजे प्रत्येक इयरचे जे सिरियल नंबर आहेत ते काय केले पाहिजे, सेपरेट केलेले असले पाहिजेत. देन इन्फॉर्मेशन शुड नॉट बी डिस्क्लोज. आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे रजिस्टर मधली त्या वुमेनचं ऍडमिशन केलेलं असेल किंवा ज्या कुठल्या वुमेनची प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात आहे त्या वुमेनची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज झाली नाही पाहिजे, डिस्कार्ड केली गेली नाही पाहिजे. समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना समजले? Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे ऑफेन्स अँड पेनाल्टीज. ऑफेन्स अँड पेनाल्टीज मध्ये काय कुठले कुठले ऑफेन्स आणि पेनाल्टीज आहेत तर इन द फर्स्ट टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बाय अ पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. जर समजा एखाद्या वुमेनची प्रेग्नन्सी टर्मिनेट केली जात असेल बट तो जो पर्सन आहे तो पर्सन रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर नसेल तर त्याला कुठली पेनल्टी दिली जाते तर this person should be punishable under इंडियन पेनल कोड. त्या पर्सनला काय केलं जातं, इंडियन पेनल कोड अंडर काय केलं जातं, स्पेसिफिक पनिशमेंट काय केली जाते तिथं दिली जाते. देन नेक्स्ट आहे एनी पर्सन हु willfully contravenes for fail to comply with the requirement of any regulation made by the state government. आणि जर समजा ज्या एरियामध्ये त्या पर्सन ज्या एरिया